welcome to Venutai Chavan College Karad, BCom first semester 1 subject Management Principles and Applications. First C unit number 1 Introduction to the Management. Today we are going to discuss on different approaches to the management. See, in the recent past, management literature has grown to such an extent that a state of confusion has cropped up, which Harold Kuntas has described as the management theory jungle. He observed from the orderly analysis of management. बघा, मॅनेजमेंट लिटरेचर आहे, त्यांनी काय केलेलं आहे तर एक डिस्क्राईब केले मॅनेजमेंट थेअरी ऑफ जंगल हे बुक आहे ते. त्याच्यामध्ये त्यांनी काय रेकॉर्ड केलेलं आहे किंवा काय सांगितलेलं आहे की मॅनेजमेंटमध्ये किंवा त्याच्यामध्ये आपण पर्सनली इंडिव्हिज्युअल एखाद्या व्यक्तीचा विचार करत असेल तर त्याच्याशी रिलेटेड कोणकोणते ॲप्रोचेस आहेत ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलेले आहेत. त्याचं बिहेवियर असेल किंवा अदर काही थिंग्स असतील त्याचा विचार करणे आवश्यक आहे हे याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. फर्स्ट सी बिहेवियरल ॲप्रोच स्कूल. फर्स्ट आहे बिहेवियरल ॲप्रोच स्कूल. सेकंड आहे तो म्हणजे सिस्टीम ॲप्रोच. नंबर 3 डिफरंट ॲप्रोचेसमध्ये नंबर 3 आहे कॉन्टिंजन्सी ॲप्रोच. हे 3 ॲप्रोचेस आहेत ते आपण स्टडी करणार आहोत. त्याच्यामध्ये त्याची डेफिनेशन पाहणार आहोत आणि त्याच्याशी रिलेटेड असणारे पॉईंट्स पाहणार आहोत. सी दिस ॲप्रोच टेक्स पर्टिक्युलर नोट्स ऑफ सायकोलॉजिकल फॅक्टर्स अंडरलेईंग द ह्युमन बिहेवियर इन ऑर्गनाइज्ड ग्रुप्स अंडर द गिवन सिच्युएशन. याच्यामध्ये सायकोलॉजिकल म्हणजे मानसशास्त्रीयदृष्ट्या विचार करण्यात आलेला आहे किंवा सायकोलॉजिकल फॅक्टर त्यांनी ठरवलेला आहे. व्यक्ती एखादी विचारामध्ये घेतली तर त्या व्यक्तीबद्दलचे जे काही मत आहे ते त्यांनी याच्यामध्ये सांगितलेलं आहे किंवा व्यक्तीचं वर्तणूक कशा पद्धतीचं असतं किंवा त्याच्या वर्तणुकीवर कोणते घटक परिणाम करतात हे याच्यामध्ये सांगितले. It is based upon the fact that managing involves getting things done with and through people. Therefore, management must be centered on their interpersonal relation. हे कशावरती डिपेंड आहे की मॅनेजिंग इन्व्हॉल्व्स गेटिंग थिंग्स म्हणजे मॅनेजमेंटमध्ये काय इन्व्हॉल्व केलेलं आहे की व्यवस्थापन काय करत असते, काम करत असते किंवा ते जे काम करते ते काय करत असते लोकांच्या मदतीने करत असते. याच्यासाठी कोणाची आवश्यकता आहे आपल्याला पीपल्स. देअरफॉर मॅनेजमेंट मस्ट बी सेंटर्ड ऑन इंटरपर्सनल रिलेशन सांगितले. म्हणजे मॅनेजमेंट कशावरती सेंटर आहे किंवा केंद्रित आहे तर ते पर्सनल रिलेशन त्या लोकांच्यामध्ये कशा पद्धतीचं आहे याच्यावरती मॅनेजमेंट डिपेंड आहे किंवा लक्ष केंद्रित करत असते. This approach has been called the human relations leadership or behavioral science approach. म्हणजे या दृष्टिकोनालाच काय म्हटलेलं आहे ह्युमन रिलेशन्स म्हणजे मानवी संबंध, नेतृत्व किंवा वर्तणुकीविषयीचा शास्त्रीय दृष्टिकोन असं त्यांनी म्हटलेलं आहे. From the early 1913 and Hawthorne experiment showed that wherein work condition caused production to go up consistently, there has been a great interest in human behavior school. 1930 मध्ये हॅथॉर्न एक्सपेरिमेंटमध्ये आपण लास्ट पाठीमागे पाहिलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा वर्कर्सला व्हॅल्यू दिलेली आहे किंवा वर्कर्स आपल्या वर्किंगवरती कशा पद्धतीने इफेक्ट होतो हे त्यांनी त्या एक्सपेरिमेंटद्वारे आपल्याला दाखवलेलं आहे. म्हणजे ह्युमन बिहेवियरला प्रोडक्शनमध्ये मॅनेजमेंटमध्ये व्हॅल्यू आहे किंवा व्हॅल्यू दिलेली आहे. ह्युमन बिहेवियर किंवा इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगले असतील तर चांगल्या पद्धतीने वर्किंग होऊ शकते. म्हणजे एक ठिकाणी या ठिकाणी सायकोलॉजिकल फॅक्टर्स इम्पॉर्टंट आहे आणि सेकंड म्हणजे सेंट्रल ऑन देअर इंटरपर्सनल रिलेशन त्यांचे मानवी संबंध महत्त्वाचे आहेत.
नेक्स्ट, of behavior approach. A systematic as well as scientific analysis of human behavior with a view to determine causes of working behavior on a individual. This approach is known as organizational behavior approach. एक पद्धतशीरपणे किंवा शास्त्रीय पद्धतीने आपण ॲनालिसिस करायचं आहे, त्याचं अभ्यास करावा, याचा परीक्षण करायचं आहे. कशाचं? तर ह्युमन बिहेवियर, मानवी वर्तणूक किंवा त्याचे जे काही डिटरमाइन मनामध्ये त्याच्या किंवा मानसिकदृष्ट्या त्याचे मत काय आहे आणि त्याचा परिणाम वर्किंगवरती किंवा वर्किंग बिहेवियरवरती कशा पद्धतीने होतो याचा अभ्यास करणे म्हणजे काय? तर वर्तणुकीविषयीचा दृष्टिकोन होय. नेक्स्ट, सी the features of behavioral approach. Psychology and sociology. This approach is focused on psychology and sociology approach, given a value for psychology and sociology things. Number 2, understand human relations. In this approach, school management is getting things done through people, hence managers should understand human relations. म्हणजे मानवी संबंध कशा पद्धतीचे आहेत ते या ठिकाणी पाहिले जातात. नंबर 3, ग्रेटर प्रोडक्शन अँड हायर मोटिवेशन. सी, ग्रेटर प्रोडक्शन अँड हायर मोटिवेशन कॅन बी अचीव्ड ओनली थ्रू गुड ह्युमन रिलेशन्स. म्हणजे जास्तीत जास्त उत्पादकता आणि जास्त कार्यप्रेरणा या ठिकाणी काय दर्शवते तर किंवा काय आपल्याला अचीव करून देत असते, कशामुळे अचीव करून देते तर गुड ह्युमन रिलेशनमुळे आपण ग्रेटर प्रोडक्शन आणि हायर मोटिवेशन करू शकतो. लास्ट, लीडरशिप अँड कम्युनिकेशन मोटिवेशन आर कोर मीन्स गाभा, मूळ घटक. मोटिवेशन, लीडरशिप, कम्युनिकेशन, पार्टिसिपेटिव्ह मॅनेजमेंट आर द कोर ऑफ दिस अप्रोच. म्हणजे एक प्रकारची कार्यप्रेरणा, नेतृत्वशैली किंवा संभाषण कौशल्य किंवा पार्टिसिपेटिव्ह म्हणजे सहभागी होऊन परस्पर सहकार्य आणि मॅनेजमेंट करायचं, व्यवस्थापन करायचं, हा या दृष्टिकोनाचा मूळचा गाभा आहे. नेक्स्ट, सी, जसे आपल्याला ॲडव्हान्टेजेस आहेत या ॲप्रोचचे तसेच आपल्याला लिमिटेशनसुद्धा आहेत. सी, लिमिटेशन्स ऑफ बिहेवियरल ॲप्रोच. नंबर 1, क्रिटिकल फॅक्टर्स. आता सांगितलं आहे काही वेळेस हा घटक क्रिटिकल असू शकतो, अडथळा निर्माण होऊ शकतो. सी, इट इज अपोजिट टू द क्लासिकल स्कूल्स. अपोजिट आहे कोणत्या स्कूलमध्ये? क्लासिकल स्कूल. म्हणजे शास्त्रीयदृष्ट्या विचार केला तर काही समस्या उद्भवतात. इट फोकसेस ऑन ए ह्युमन साईड ऑफ ऑर्गनायझेशन अँड सर्टनली इग्नोर्स देअर क्रिटिकल फॅक्टर्स. क्रिटिकल मीन्स टेक्नॉलॉजिकल. म्हणजे काही वेळेस फक्त ह्युमन साईडचाच विचार केला जातो ऑर्गनायझेशनमध्ये आणि इग्नोर करतो आपण, दुर्लक्ष करतो कोणत्या गोष्टींकडे? तर टेक्नॉलॉजिकल ज्या काही गोष्टी आहेत त्या ठिकाणी सुद्धा नॉलेज किंवा त्यांना ट्रेनिंग देण्याची गरज आहे, त्या ठिकाणी तुम्ही विचार करत नाही. म्हणून बिहेवियरल ॲप्रोचमध्ये काही लिमिट क्रिएट होतात. नंबर 2, इम्प्रॅक्टिकल म्हणजे व्यवहारामध्ये उपयोगी नाही, अव्यवहार्य. ॲट टाइम्स सम हार्ड डिसिजन हॅव टू बी टेकन इन अन ऑर्गनायझेशन. इट इज इम्प्रॅक्टिकल टू ट्राय टू प्लीज एव्हरीवन ऑल द टाईम. म्हणजे काही वेळेस हार्ड डिसिजन ऑर्गनायझेशनमध्ये घ्यावी लागते, त्यावेळेस हा दृष्टिकोन इम्पॉर्टंट ठरत नाही. म्हणजे समटाईम्स दिस अप्रोच इज इम्पॉर्टंट किंवा युजफुल, बट समटाईम्स इट इज नॉट युजफुल, इट इज अँड इम्प्रॅक्टिकल, अव्यवहार्य ठरतो. नंबर 3, इकॉनॉमिक मोटिव्ज. ओनली इकॉनॉमिक मोटिव्ज. Though
इट इज ट्रू दॅट इंडिव्हिज्युअल डू हॅव अदर दॅन इकॉनॉमिक मोटिव्ज, म्हणजे आर्थिकदृष्ट्या मोटिव्ह न करता हे फक्त पर्सनली इंडिव्हिज्युअली एका व्यक्तीचा विचार केला जातो. द इम्पॉर्टन्स ऑफ फिनान्शियल इन्सेंटिव्ज कॅन नॉट बी इग्नोर, म्हणजे काही वेळेस फिनान्शियल जे इन्सेंटिव्ज इम्पॉर्टन्स आहे इकॉनॉमिकली त्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून चालत नाही. फक्त तुम्ही ह्युमन रिलेशन्स बघत राहिलात तर तुमच्या प्रोडक्शनवरती इफेक्ट होऊ शकतो. नंबर 4, अनरिअलिस्टिक डिमांड. नंबर 3, अनरिअलिस्टिक डिमांड. अनरिअलिस्टिक मीन्स अवास्तव, जास्त प्रमाणात. धिस अप्रोच मेनी टाइम्स पुट्स अन अनरिअलिस्टिक डिमांड ऑन द मॅनेजर्स अँड सुपरवायझर्स. ह्या ॲप्रोचमध्ये काही वेळा अवास्तव किंवा जास्त प्रमाणामध्ये व्हॅल्यू दिली जाते. कोणाला? मॅनेजर्स अँड सुपरवायझर्स. इन दिस वे देअर आर मेनी लिमिटेशन्स इन धिस अप्रोच. म्हणजे जशा पद्धतीने हा इम्पॉर्टंट आहे किंवा त्याच्यातून काहीतरी आपल्याला ॲडव्हान्टेजेस आहेत तशाच पद्धतीने याचे लिमिटेशन्ससुद्धा आहेत. म्हणजे आपल्याला लिमिटेशनचा सुद्धा विचार करावा लागतो. ओके, थँक्यू.